सो लेट्स स्टार्ट। बात अभी ये इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया के पहले मैच हो चुके हैं। ओडीआई टेस्ट सीरीज, ओडीआई टेस्ट सीरीज नहीं है, ओडीआई मैच है। ओके, तो इंडिया बुरी तरीके से हार चुकी है। इंडिया इतनी बुरी हारी है, मतलब इसमें लक फैक्टर नहीं था थोड़ा, मतलब बहुत कन्फ्यूजन था क्या था। मैं बताता हूँ, सब बताता हूँ। अगर मैच सबने देख ली होगी वो मुझे पता है, पर अगर किसी ने नहीं देखी तो मैं उसको डिस्क्राइब करता हूँ थोड़ा, मुझे जैसा आता है धीरे धीरे करके सीख लूँगा। मैच जैसे जैसे होते रहेंगे वैसे ही वैसे ही। हिंदी मराठी दोनों लैंग्वेज आती है मुझे, और तो मैं दोनों से बात करूँगा। सो स्टार्ट करते हैं। स्क्वाड वही था अपना, स्क्वाड में बात करने से अब कोई फ़ायदा नहीं है। और ये इस मैच में एक बात हुई है, मतलब मिचेल स्टार्क ने ये किसको रे यार, रोहित शर्मा को 171 की बॉल डाली। 171, एक सेकंड मैं लाता हूँ वो, तुमको नहीं मुझे दिखेगा। 176 की बॉल डाली, 176 किलोमीटर पर हावर। शोएब अख्तर का रिकॉर्ड टूट गया। और वो अपना एक इंडियन बॉलर था, उसने भी ऐसे कुछ डाला था। वो ये मीटर ग्लिच है वो कहीं नहीं, वो कुछ नहीं। अपने इंडियन के साथ भी एक ऐसा हुआ था, वो 160 165 ऐसा कुछ, मतलब किसी के साथ तो हुआ था मुझे याद है, पर क्या किसी के साथ हुआ, क्या किसके साथ हुआ वो नहीं पता मुझे, मैं भूल गया। बात बहुत ही गलत बात हो गई है। अब उसमें क्या कर सकते हैं, कुछ नहीं कर सकते। वो पहले अपने को बताया गया था कि ये मैच 50 ओवर की है, तो फिर बारिश 2 बजे, एक सेकंड, बारिश 2 बजे आने वाली थी, वो सबको पता था, मतलब अपने को नहीं उनको सब पता था बारिश 2 बजे आने वाली थी। पर बारिश ने वाइट कार्ड एंट्री मार ली है, इम्पैक्ट प्लेयर बन के बारिश आ गई है। और जो डीएलएस मेथड, हाँ डीएलएस में डीसीएल बोल रहा था, डीएलएस मेथड वो अपनी टीम की एकदम खिलाफ हो चुका है। अब ऐसा बोल सकते हैं, कैसा है बताए क्या, जिसके साइड में डीएलएस हो वो तो बराबर ही बोलेगा ना, नॉमिनल है, नॉर्मल है। विराट कोहली, रोहित शर्मा, गिल ये कुछ इतने रन नहीं बना सके, सारे नहीं बना सके, पर मैं तारीफ करना चाहूँगा अक्षर पटेल, नीतीश कुमार रेड्डी, केएल राहुल। ओ भाई साहब, एक सेकंड मैं ये लगा रहा हूँ, दिख गया। हाँ, अक्षर पटेल यार अक्षर पटेल यू ब्यूटी, मतलब ये आदमी फाइनल हो कुछ फर्क नहीं पड़ता, वो मारेगा। अक्षर पटेल यार हाईली रिकमेंडेड आदमी एकदम, मतलब मुझे ऐसा लगता है कि अक्षर पटेल जब तक मैच में है तो अपन हार नहीं सकते। बराबर भी है, पर वो क्या कर सकता है बेचारा, देखो ना, उसने उसके हिसाब से पूरा ट्राई किया, पर ओवर इतने अचानक कम हो गए तो अपन क्या कर सकते हैं। और ये देखो, बात ऐसे हो रही थी कि कोई भी बैट्समैन अपना सेट नहीं हो रहा था, सीधा बोल रहा हूँ मैं, कोई भी सेट नहीं हुआ, कोई भी नहीं हुआ। 4 बॉल खेलो वापस जाओ, 4 बॉल खेलो वापस जाओ, 4 बॉल खेलो, बारिश आ गई वापस जाओ, 4 बॉल खेलो, कौन सेट हो रहा। और विकेट पहले से गिरे हुए, मारने की इधर, मतलब ये देखो, अगर मारेंगे तो विकेट तो गिरेगी, ये तो बात है। एक तो विकेट गिर रही है, एक तो रन भी नहीं लग रहे, और एक तो कोई सेट भी नहीं हो रहा। तो देखो, मतलब इस मैच के हाईलाइट ये है कि अक्षर पटेल, केएल राहुल, नीतीश कुमार रेड्डी और वॉशिंगटन सुंदर, वो मतलब हाँ, वॉशिंगटन का इतना भी अच्छा नहीं हुआ, पर हुआ है उसके हिसाब से, मतलब वो आदमी बहुत बेहतर कर सकता है, मुझे ये इतना पता है होगा उसका कुछ। और एक बात मैं इसका कहना चाहता हूँ कि उस पर आता हूँ मैं दोबारा, पर जो मुझे याद आता है, जो मैं देख रहा हूँ वो बोल देता हूँ पहले। नीतीश कुमार रेड्डी, नहीं, हर्षित राणा, यार मैं इसको ट्रोल नहीं करूँगा, हंसी मजाक तो ठीक है चलता रहता है, ट्रोलिंग अलग, हंसी मजाक अलग, अपन जो करते हैं वो हंसी मजाक फॉर जस्ट एंटरटेनमेंट। बात ये है कि हर्षित राणा को लाया गया था उसकी हाइट की वजह से, उसकी बॉलिंग की वजह से, और ये बैटिंग कर लेता है इसकी वजह से, ये लंबे स्पेल डाल सकता है इसकी वजह से। हर्षित राणा ने भी बॉलिंग बुरी नहीं की, बॉलिंग उसने भी बहुत अच्छी की। नहीं भाई, क्या बॉल डाले हर्षित राणा ने, क्या बॉल डाले अपना वो मोहम्मद शमी, वो क्या बॉल डाले, अपना अर्शदीप सिंह क्या बॉल डाले, एकदम भयंकर।
सो बात ये है कि हर्षित राणा ने थोड़ा डिसअपॉइंट किया है। हर्षित राणा बोल सकते हो, श्रेयस अय्यर बोल सकते हो, क्योंकि कैसा है इनके, मतलब श्रेयस अय्यर को इसलिए बोल रहा हूँ कि भाई वो श्रेयस अय्यर और केएल राहुल ये इंडिया की बैकबोन है दोनों। मतलब इन ये मिडल ऑर्डर अपना इतना स्ट्रांग कर देते कि उसकी लिमिट नहीं है। विराट कोहली तो है, उसका कोई तो ये ही नहीं है, पर अगर विराट कोहली रोहित शर्मा चले जाए तो उसके बाद तो नज़र इन पे ही आती है ना, केएल राहुल पे तो आती ही है एकदम। मतलब केएल राहुल मतलब वो तो कमेंट्री में भी सबको पता है, ऑल ओवर इंडिया को पता है, वो बेचारा फिर भी गालियाँ भी वही खाता है। लक लक की बात है। इसमें बहुत अच्छा खेला केएल राहुल। अगर टिक जाता तो फिर, अगर ये पहले भी पता होता कि भाई इतनी इतनी ओव्हर का गेम आहे, थोडा मराठी बोलू बरं वाटत जरासं, जर आपल्याला पहिले माहीत असतं की एवढ्या एवढ्या ओव्हरचा गेम आहे, मग हे टार्गेट गेलं असतं 180-200वर गॅरंटेड. जर पहिले माहीत असतं तर, माहीतच नव्हतं. रन येतील रे, आपण कमबॅक करू, ते हारतील, तसा काही विषय नाही आहे, ते तर काही होणं नाही आहे. पण हे जे हरवलं त्यांना लय गंदा हरवलं, एवढं भयंकर गंदा हरवलं की त्याची लिमिट नाही. 3 विकेट ऐकल्या त्यांची, एक घेतली अर्षदीपनं, एक घेतली अक्षर पटेलनं, एक घेतली वॉशिंग्टन सुंदरनं. ए बी क्रिकेटचा तो व्हिडिओ पाहिला काय, कोणता रे यार, 23 वाला मैच चाहिए गिल, 23 वाला मैच. तो माणूस भाई प्रॉपर एकदम म्हणजे फ्रेंडली मॅन म्हणताय, चांगलंच. मीच फॅन आहो त्याचा. पण भाई फुल बक्षर माणूस भाई, का कॉमेडी करतो, कुठून आणते शोधून, का त्याचं त्याला माहीत. आणि मला असं काही विशेष ट्रोल नाही करायचा आहे. मी ट्रोल करण्याचा म्हणजे मी बऱ्याच व्हिडिओ पाहिलेले आहे लोकांचे ट्रोल करताना त्यांचे कॅप्टनले. मी एक ट्राय करत आता नाही, नेक्स्ट व्हिडिओमध्ये ट्राय करा, प्रॅक्टिस करा पाहिजे, त्याची प्रॅक्टिस करायला लागते भाई. असं डायरेक्टली नाही जमत, हे कसं तरी डायरेक्टली करू राहिलो मी ट्राय, बाकीचा काही विषय नाही. आणि 3चं ट्रॅव्हिस हेड लवकर आऊट गेलं. त्यांचे फक्त 2 जण जरासे फेल झाले. ट्रॅव्हिस हेडनं 8 रन काढले आणि त्या शॉर्टनं, मॅथ्यू शॉर्टनं 8 रन काढले. तर रोहित शर्माने 8च रन काढले. विराट कोहली ही 8च बॉल खेळला. नेक्स्ट मॅच पाहू आपण का होते. आय होप इंडिया जिंकून जाणार, जितते यार, एवढं काही टेन्शनचं काम नाही आहे. अरे पण तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो, पुढच्या मॅचमध्ये पण हे आहे, काय म्हणतात त्याला, पाऊस आहे, पाऊस. मलाही विसर पडते थोडासा जरासा. पुढच्या मॅचमध्ये पाऊस आहे बरं, आणि त्या पुढच्या मॅचमध्ये पाऊस आहे, तर तोही असाच गेम बिघडून ना जाव याच्यासाठी इंडियाला पहिले बॉलिंग घ्या लागन. इंडियाची नेक्स्ट मॅचमध्ये बॉलिंग इम्पॉर्टंट आहे रे भाई, पहिले बॉलिंग आली पाहिजे, कारण पुढच्या मॅचमध्ये पाऊसच सांगितला. सो असा विषय झाला आहे. मॅचचं पूर्ण समरी दिली एका शब्दात, इंडियाचे सगळे लक, इंडियाचे सगळे पत्ते त्याच्या खिलाफ होते एका शब्दात. आपल्याला सांगितलं काही होतं, धपकन उभं काही वेगळं राहिलं. 50 ओव्हरची मॅच होती. पहिले 31 केली, मग पहिले 35 केली, मग 31 केली, मग डायरेक्ट 26वर आणली, डायरेक्ट 10 ओव्हर कट. आणि जर आपल्याला पहिले माहीत असतं की 25-26 ओव्हरची मॅच आहे, मग चांगलं खेळलो असतो. पण पहिले माहीत नव्हतं. पहिले आपण घेतो आपल्या ओडीआयच्या हिशोबानं, तर तो पूर्ण गेम असा झाला. आणि आपण याच्यात 1 साइडेडली हारलो, इमानदारीने बोललो तर एकदम फॅक्ट, खरं जे बोललो तर आपण याच्यात 1 साइडेडली हारलो. काही टक्कर नाही दिसली, काहीच नाही दिसलं. इट्स ओके, जाऊ द्या, काही झालंय, काही नाही करू शकत आपण त्याच्यावर. ट्रोल वगैरे मी नसतो करत, जनरली हसी मजा एक वेगळी गोष्ट आहे. आपण करू, कमबॅक करू. कसं आहे, एक दिवस कोणाचाही खराब होते, ठीक आहे. मी पहिलेच म्हटलं होतं, जर मागचे व्हिडिओ पाहिले नसेल ते पाहिजे. एवढे चांगले नाही आहे, पण ठीकठाक आहे. म्हणजे पहिली सुरुवात जशी जनरली.
दोघं जणांचं कमबॅकची वेळ पूर्ण भारत पाहू राहिला तो. आता खेळायला येतील, आता खेळायला येतील. हा जाऊ दे, ते ह्युमनच आहे यार, फेल झाले कशा गोष्टी करतो. श्रेयस अय्यर की राहुल वॉशिंग्टन सुंदरपासून मला अपेक्षा होती की बा मारा. कारण कसं आहे, एक गोष्ट सांगतो मी, वॉशिंग्टन सुंदर असा प्लेअर आहे, त्याला घंटा फरक नाही पडत बॉलर कोण येतो. मी एक खूप मोठी लाईन म्हणताय की बा त्याला घंटा फरक नाही पडत बॉलर कोण येतो. कारण की तुम्ही वॉशिंग्टन सुंदरची एकदा रन पहा. वॉशिंग्टन सुंदर अशा जागेवर उभा राहिला खेळायला, तिथं कोणीच नव्हतं उभं राहिलं. तो वॉशिंग्टन सुंदर त्याची सेंचुरी आता एका याच्यासमोर आहे, का म्हणतात त्याला, इंग्लंड समोर आहे. तिथंही पाहून घ्या, त्यांचे बॉलर काही कमी नव्हते. ते कटावलते बिचारे खरंच कटावलते ते इंग्लंडवाले की यार सोडून दे आम्हाला, जीव माफ कर भावा, जाऊ द्या आता. एकाने सेंचुरी काढली, दुसरा काढून का आता. त्यांना त्यांच्या बॅट्समॅनने लावून टाकलं बॉलिंगले की बस थकलो आम्ही, आता मरतो. वॉशिंग्टन सुंदर भाई या हायली रिकमेंडेड प्लेअर. पण एक गोष्ट गडबड अशी आहे की यार या स्क्वॉडमध्ये कुलदीप यादवला खेळायला पाहिजे होतं. कुलदीप यादव जर असता तर 1-2 विकेट आणखीन घेतले असतं, अजून काही नसतं झालं जास्त. पण काही सांगून नाही, काही होऊ शकते. कुलदीप यादव आहे भाई. कुलदीप यादवले आपण अंडर एस्टिमेट नाही करू शकत. जर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कुलदीप यादवनं त्या 2 जर विकेटा घेतल्या नसत्या, आज तर आपले लागले होते घोडे. त्यावेळेस खरंच घोडे लागले असते आपले. त्याच्या मग कारण असं होतं, वरुण चक्रवर्तीनं पहिली विकेट घेतली होती, मग त्याच्यानंतर कुलदीप यादवनं लगातार 2 विकेटा घेतल्या वाटते. आणि त्या 2 विकेटा त्यांच्या सगळ्यात महत्त्वाच्या होत्या. तो सचिन रवींद्र होता आणि केन विल्यमसन होता. ते 2 खिलाडी असे होते की भारताकडून ते ट्रॉफी जिंकू शकले असते, आरामशीर जिंकू शकले असते. तुम्ही विचार करा, रोहित शर्मा एवढी खतरनाक पारी खेळला तो फायनलमध्ये, 76 रन मारले. तरीही आपल्याला एंडिंगमध्ये 1 ते 1.5 ओव्हर म्हणजे किती, 10 बॉलमध्ये 4 रन पाहिजे होते. 10 बॉलवर गेली ते मॅच, शेवटच्या 10 बॉलवर. एवढं रोहित शर्मा एवढा चांगला खेळून सुद्धा जर रोहित शर्मा चांगला नसता खेळला तर मग काय झालं असतं. तर म्हणण्यात तात्पर्य असं की ते पिच लय भारी होती भाई सेकंड इनिंगसाठी, की मजाक नव्हती ते पिच. तिथं कोणाला ना कोणा उभं राहायचंच होतं. एक तर विराट कोहली उभं राहिला असतं, एक तर रोहित शर्मा उभं राहिला असतं. त्या हे पहा सेमीफायनल यांचा भावांतर ठरलेला भाई, मी सेमीफायनलमध्ये उभं राहीन, तो फायनलमध्ये उभं राहायचो. हे अल्टी होत राहते. ते T20 वर्ल्ड कप पाहून घ्या 24चं. भाऊ रोहित शर्मा सेमीफायनलमध्ये उभे राहिले, फायनलमध्ये विराट कोहली उभे राहिले. सो असं चालत राहते. नेक्स्ट मॅचमध्ये रन येऊन जाईल यांची, काही विषय नाही त्याचा. मी काही ट्रोल वगैरे नाही करत, ना करणार, हसी मजाक करतो बघतो. नितीश कुमार रेड्डी बहुत बढिया, 1 नंबर खेळला भाई. 2 छक्के मारले शेवटच्या ओव्हरमध्ये मारले, विसरलो. 1 शेवटच्या ओव्हरमध्ये मारलं, दुसरा विसरलो मी कधी मारला तो. अजून काय म्हणता रे, सगळे बॅड लक गुड लक सगळे विरोधालाच होते इंडियाच्या त्या दिवशी. ट्रॅव्हिस हेड भाई हाय रन मारन भाई, यांचेही प्लेयर्स येतील आता. तो कोण येणार यांचं, कोण येणार, तो जॉश इंग्लिश येणार यांचा विकेट किपर. तो जॉश इंग्लिश, तो भाई तिले घंटा फरक नाही पडत. इथं यार यांना बॉलर आणायला पाहिजे होते यार. अरे आपण हे असं बोलून काही अर्थ नाही आहे की जर हर्षित राणाच्या जागी शमी असता, हर्षित राणाच्या जागी जर शमी असता तर अजून काहीतरी फरक पडला असता 1-2 विकेटचा. भाई शमीनं लय मोठा पंगा घेतला याच्यासोबत, सिलेक्टरसोबत. आणि भीती अशी वाटू राहिली की भाऊचं कटूनच जा, म्हणजे परमनंटलीच ना कटून जाऊ. आला पाहिजे यार, शमी स्क्वॉडमध्ये आला पाहिजे, मजाक नाही करत. शमी लेजेंडरी बॉलर आहे भाई. जर कोणाला जर शमीवर डाऊट असेल तर त्याचे 2023च्या मॅचेस उचलून पाहून घ्या. आपण 1 साइडेडली याच्यासाठी जितत होतो की फक्त शमी आपल्यासोबत होता. सगळे टीम फॉर्ममध्ये होती, त्याचा काही विषय नव्हता, पण शमी एक्स्ट्रा ऑर्डिनरी होता. शमीनं काय आहे, म्हणजे मी काय आहे ते शमीनं दाखवून दिलं. तर मी त्या मॅचेस आजही पाहतो. आणि मला वाटते हे बघा, आता तर काही नाही, समजा आता 1-2 दिवस ब्रेक आहे ना म्हणजे याला मॅचला,
मला काय वाटतं माहिती आहे का, आपण एक एक मॅच पकडायला पाहिजे. जसे चांगल्या चांगल्या मॅच खतरनाक झालेल्या आहे. जसं ते खतरनाक मॅच म्हणजे मी कोणती मॅच समजतो माहिती आहे का, म्हणजे जिल्ह्यात भरी एकदम लिच्छळ मॅच, किंवा समोरच्याच्या तोंडावर थुकूनच आलो आपण, हा करून थू आणि आलो वापस. एवढी गंदी मॅच होती. इंडिया वर्सेस पाकिस्तान T20 वर्ल्ड कप. 119 रन्स डिफेन्स केले. त्याच्याहून डेंजर कोणती मॅचच नाही आहे. नाही खरंच मॅच नाही आहे भाई. ओ शिट, ते का मॅच होती भयंकर. सगळ्यात डेंजर मॅच होती. आणि वुमेन्समध्ये आपले इंग्लंड जिंकली, इंडिया हारली. काही नाही, पण याच्यानंतरचे इंडियाच्या होणाऱ्या 2 मॅचेस आहेत. साऊथ आफ्रिकासोबत आहे, न्यूझीलंडसोबत आहे वाटते. असं ॲक्युरेट नाही माहीत मला, पण त्या 2 मॅच त्यांनी लगातार जितच लागते. खतरनाक काम चालू आहे रे भाऊ. मिचेल स्टार्कच्या 176 km/h बॉलिंगवर काय म्हणणार कोणाचं काय. हे एक्सेप्ट करायचं की काय सोडून द्यायचं, इग्नोर करायचं नाही. आणि काय दाखवू राहिलो यार, मी काहीतरी दाखवू राहिलो ना. 42,423 लोक आलते भाई पाहावे मॅच. आणखीन काय दाखवू राहिलो, थांब जे आठवण येते ते सांगतो भाई मी. हर्षित राणा बॉलिंगला बढिया गेली भाई. नाही खरंच चांगली गेली यार, मजाक नाही. इंडियाला गंदी हरली रे भाई. एवढं गंद नव्हतं हारायला पाहिजे होतं. नाही खरंच. शादाब खान इज बेटर कॅप्टन दॅन रोहित शर्मा. मुस्ताक शकलीन कोणतरी, मी पहिल्यांदा वाचू राहिलं नाव. मी यांचे नाव आहे बरोबर नाही वाचन कधी, जानबुजून नाही वाचन मी कधी बरोबर यांचे नाव. शादाब खान इज बेटर कॅप्टन दॅन रोहित शर्मा. बेटर रिकी पॉन्टिंग आहे आपला शादाब खान. त्यांना माहीत नाही आहे फक्त. रिकी पॉन्टिंगच आहे भाई. हे काहीतरी ते 2026साठी क्वालिफाय झालेल्या टीम पाहून घ्या 2 मिनटं. इंडिया, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, साऊथ आफ्रिका, USA, वेस्ट इंडिज, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान करून कॅनडा, इटली, नेदरलँड, नामिबिया, झिम्बाब्वे आणि नेपाळ. ओ यार हे काय येऊ राहिलं. नामिबिया आणि नेपाळ, झिम्बाब्वे सांगितलं. नेपाळ आपल्या याच्यात पाहिजे. सॉरी इको होत होता वाटते रूममध्ये. नेपाळ आपल्या याच्यात पाहिजे भाई. नेपाळला बढिया खेळू राहिली. नेपाळले मी ते थोडी ओव्हरसीज कंडिशन पाहिजे. नाही रँक टर्नर बनवा नेपाळसाठी. बढिया रँक टर्नर जर बनवली, मजाक नाही करत, पाकिस्तानले उठवून 14 फुटाचा बांबू मारण दे. किती 14 फुटाचा बांबू. नेपाळ रँक टर्नर बनवा फक्त, रँक टर्नर एक नंबर. आणि पाकिस्तानच्या सगळ्या मॅचेस श्रीलंकासोबत आहे. श्रीलंकामध्ये तिथं स्पिनिंग फ्रेंडली पिच असते. यांची तर बांबू लागणार आहे भाई. आता पाहिन तू, नेपाळ दिन त्यांनी गरम करून लग गई शरद चल. आणि 2025मध्ये आपण पहिली मॅच हारलो ODIची. त्याला काही नाही करू शकला आपण, त्याच्यावर हारलो ते हारलो. इट्स ओके, हारलो ना आता जाऊ दे. काय करू शकतो मला तू सांग आता. आपण काही जाणून नाही हारलो, पण एवढं लक खराब होतं की त्याची लिमिट नव्हती. एक सेकंड, एक मॅच चालू आहे वाटते. एक मॅच चालू आहे भाई, आज एक मॅच आहे. अरे यार, हे मला माहीत होती गोष्ट. हे बाय, साऊथ आफ्रिकाची एक प्रॅक्टिस मॅच चालू आहे. म्हणजे प्रॅक्टिसचे 2 मॅचेस घेतले त्यांना टेस्टमध्ये. टेस्ट मॅचची प्रॅक्टिस करायची होती.
तर त्यांना ते यांचे असेच लेकरं पाठवून दिले ते काही नाही भाई. त्यांना धड प्लेयरही नाही पाठवले बराबर. कोणते 2-3 प्लेयर अबसेंट आहे त्याच्यात. केशव महाराजनं घेतला येईल बाबर आझमले. किंग करले का यार. म्हणजे हे बाय ॲज अ ह्युमन इमानदारीनं जर माणसाचे कर्म पाहिले तर मग या माणसावर दया करायची काहीच गोष्ट नाही आहे. पण जर ह्युमॅनिटीने विचार करता जी की हे लायकीची नाही आहे ह्युमॅनिटीसाठी. हे सांगा नाही सांगा भाई. हे एवढे लिच्चड लोक आहे एवढे की त्याची लिमिट नाही. हे यांना कॅम्पेन चालवले, यांना PR टीम बनवली स्वतःची. काऊन किंग बनवा आम्हाला. किंग म्हणा किंग बाबर आझम. एवढी PR चालवली आणि ते पडला आता गळ्याशी. रन काही घंटा नाही येऊ राहिली. त्यानं बाबर आझमनं शेवटची सेंचुरी बनवली ती नेपाळ समोर. कसं आहे माहिती आहे काय, जर काश मला पाहायचं आहे मिचेल स्टार्क याच्या खोपड्यावर बॉल फोडताना, म्हणजे बाउन्सर मारताना चांगल्या भाषेत. म्हणजे मिचेल स्टार्कच्या बाउन्सरवर बाबर आझम काय करम मला पाहायचं आहे ही गोष्ट. नाही लय जिल्लत भरे लोक आहे एवढे. म्हणजे एवढी जिल्लत आहे यांच्यात. आणि यांचं माहिती आहे यांची टीमचा काय विषय असते जनरली. आता हे बघा हारले ते एशिया कप, कॅप्टन ते बदलू राहिले ODIचा. T20चाही बदलू राहिले पण ODIचाही बदलू राहिले. टेस्टचा हाच राहीन वाटते. कोणा जो आहे तो आहे मसूद काहीतरी नाव आहे. मसूद शान मसूद असं काहीतरी. ठीक आहे. म्हणजे यार पाकिस्तान म्हणजे एवढी जिल्लत भरी टीम. हे खरं तर मला वाटते म्हणजे इमानदारीने तो AB क्रिकेट इन्फो म्हणते तो बरोबर म्हणते तो. हे सायचे जेवण करायला येतात, जेवण करतात, चालले जातात. त्यांना काहीच घेणं नाही आहे बाकीचं. आणि एवढे फैलतात सायचे. बाप रे बाप. मॅचच्या पहिले, मॅचच्या नंतर तर दिसती नाही. आणि मॅचच्या नंतर दिसले तर मग काय फालतू टॉपिक्स. कोणताही टॉपिक. मॅचचे रन सोडून, मॅचचे विनिंग सोडून, किंवा काल मॅच जितले नाही त्यांना सेकंड नाही केलं ना आमच्यासोबत. अरे हे काय गोष्ट आहे. मॅचचं काय झालं. अरे मॅच जाऊ दे, त्यांना सेकंड नाही केलं आमच्यासोबत. ओ म्हणजे एवढं डिस्ट्रॅक्ट करतात ते समोरच्याला की त्याची लिमिट नाही. भाई मजाक नाही करत. खरं तर हे मॅच लाईव्ह नसते एशिया कपच्या कोणत्याही. जर या लाईव्ह नसत्या तर मग आपण सगळ्या मॅचेस 1 साइडेडली हारलेलो असतो. आणि एशिया कप कोणीही जितो सेलिब्रेशन पाकिस्ताननंच केलं असतं गॅरंटीड. जर या लाईन असते तर थँक्स टू टेक्नॉलॉजी की बा या मॅचेस लाईव्ह होत्या. आणि जर बाकी सगळं जर काही लाईव्ह असन आपल्याला त्या गोष्टीवर नाही पडायला पाहिजे. हे जिल्लत भरे लोक म्हणजे पाहू आज का होते. तो एडम मार्क्रम आज चालला तर खतरनाक काम करून टाकून यांची बांबू टाकून देईन. हे बा यार हे कसं आहे माहिती आहे काय. स्टॉप्स आहे याच्यात. दिल्लीचा खिलाडी ब्रेविस आहे. CSKचा माणूस. मुंबईचा होता पहिले मग CSK. एक आणखी मॅच चालू आहे. अफगाणिस्तान वर्सेस झिम्बाब्वे नाही म्हणून राहिलो मी. इंग्लंड वर्सेस न्यूझीलंड म्हणून राहिलो मी. यांनी तर पॅकच करून टाकलं 171वर. 65 रन हरवलं. ओ सँटनर 200-250 रन हिनं खेळला स्ट्राईक रेटनं. त्याच्यानंतर फक्त एक 200चा खेळणारा, 200 स्ट्राईक रेटनं खेळणारा, 200+. रवींद्र का मी CSK वाल्याला घेणार का वापस. म्हणजे काय रिलीज करणार आहे का रिटेन ठेवणार आहे. रवींद्र भाई क्वालिटी प्लेयर आहे, भयंकर क्वालिटी प्लेयर आहे. पण हा खेळू नाही राहिला. फॉर्म नाही आहे, खेळायचा मन नाही आहे. काय वेगळे पैसे घेऊन थांबवलं काय काहीच माहीत नाही. पण याला खेळायचं नाही आहे CSKमध्ये.
भाऊ 5 ओव्हरमध्ये 18 रन काढून राहिले. 5 ओव्हरमध्ये 18. CSKच्या पॉवर प्लेचा स्कोअर आहे हा. खोटं वाटत असेल तर 2025ची IPL पाहून घ्या. CSK सगळे मॅचेस. रचिन रवींद्र प्रॉपर टेस्ट इनिंग खेळला.